पहिले 8-10 शो डॉक्टर मुकल नंदकुमार, आजचा शो गुरुजींनी आणि आमच्या वडिलांनी स्पॉन्सर केलाय. असे आपण काही शो दाखवू, पण फुकट बघण्यासाठी हा चित्रपट नाहीये. हा चित्रपट मानसिकता बदलासाठी. त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या गावांमध्ये सगळ्यांना 120 रुपयाचं तिकीट आहे, पण हे मुद्दा आपल्याला दाखवायचं आहे. दाखवणार ना आपण? होय. आणि कोकणाच्या मानसिक क्रांतीची ही सुरुवात आहे. मी गेली 25 वर्ष, डॉक्टर चंद्रकांत मोकल गेली 25 वर्ष किंवा आपापल्या परीने गुजराती आमचे गुरुजी सगळे प्रयत्न करतात. पण लोकांना जर प्रभावीपणे 1000 भाषणं करून जे साध्य होणार नाही, ते या 1-2 तासामध्ये आपल्यावरती काय कसं गटारावर राहतात, कसे त्या टमरेल घेऊन सकाळी लाईनीत उभे राहतात आणि काय कोकणातल्या आईबापांना त्या मुंबईतल्या जावयाचं कौतुक की इथे बागायती करणाऱ्यांना सुद्धा मुली मिळत नाही. ज्याचं वर्षाचं 1 कोटी उत्पन्न आहे त्याचं पण लग्न कोकणात होत नाही. कारण का? त्याची चूक काय? तर तो स्वर्गात राहतो, ही त्याची चूक. त्याने राहिलं कुठे पाहिजे? नरकात राहिलं पाहिजे. तर तो बरोबर. ही आमची जी मानसिकता आहे, ही बदलाची प्रक्रियेची ही सुरुवात आहे. डॉक्टरना विचारेल, आमच्या गुरुजींना विचारेल, तुमच्यापैकी 1-2 विचारेल. डॉक्टर सांगा. खूप सुरेख, उत्तम आणि कोकणी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणार. गुरुजी बोला. सिनेमा हा आपण सर्वांनी पाहिला. अधिक प्रेक्षकांनी हा येऊन इथं पाहिल्याबद्दल मला त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो. आणि खरं म्हणायला गेलं, संस्कृती जर बदलायची असेल आपल्या कोकणातली, त्याचं नाव ठेवलंय त्यांनी काय, कुर्ला ते वेंगुर्ला. कुर्ला मुंबईमध्ये कुर्ल्यात कधी लोक राहतात आणि वेंगुर्ल्यातली झाडं कशी आहेत आणि बागा कशा आहेत आपण पाहिल्या. मग स्वर्ग कुठं आहे? कोकणात आहे. आणि नरक ज्या जिथं बसायला ज्याला जिथं नाही का, मग आपण स्वर्गात लोक प्रश्न जेव्हा करतात, मला स्वर्गात जाऊ दे, पण स्वर्गातच आपण आहोत. मग स्वर्गात जायचं का नरकात जायचं, या सगळ्यांनी ठरवण्यावर आणि आपल्या मुलाला प्रत्येकानं आधी पहिल्यांदा धडे द्यायला पाहिजे संस्कृतीचे, कोकणच्या संस्कृतीचे. कोकणात काय नाही, कोकणात सगळं आहे. सागर ये. आणि म्हणूनच मी मगाशी सुद्धा आमच्या खरेदी विक्री संघाच्या सभेमध्ये बोललो, आता लोक भात करत नाहीत, पण भाताला आता पहिल्या मनाला 200